नमस्कार. मी डॉक्टर स्वप्नजा मोहिते. आपण आज व्हेल्सबद्दल बोलणार आहोत. खरं तर जंगल म्हटलं की आपल्याला म्हणजे वाईल्ड लाईफ, जंगल असं एक काहीतरी कनेक्शन जाणवतं. पण आपल्या लक्षात हे येत नाही की वाईल्ड लाईफमध्ये जलचरही येऊ शकतात. कारण समुद्र हाही एक समुद्राच्या खाली आपल्याला तसंच जंगलासारखंच हे मिळतं. तर त्या परिसरात राहणारे किंवा ह्या ॲक्वॅटिक सिस्टीममध्ये राहणारे जे व्हेल्स आहेत, सस्तन प्राणी आहेत, ते बऱ्याच वेळेला लोकांचा समज होतो की मासा पाण्यात राहतो, तो मासा. पण व्हेल्स हा पाण्यात जरी राहत असले व्हेल्स तरी ते मासे नाही आहेत, ते सस्तन प्राणी आहेत. आता या व्हेल्सच्या ग्रुपमध्ये कोण कोण येतं तर डॉल्फिन्स आहेत, डुगॉंग्स आहेत, सी लायन्स आहेत, सील्स आहेत. आता कोकणामध्ये आपण बघितलं तर बरेच वेळेला आपल्याला व्हेल्स किंवा डॉल्फिन्स हे किनाऱ्याकडे येत आहेत असं दिसतं. तर याचं कारण काय असावं? एकतर आपल्याकडचा जो किनारपट्टीचा भाग आहे तो प्रदूषणमुक्त आहे आणि व्हेल्स डॉल्फिन्सना लागणारं जे खाद्य असतं, छोटे मासे आहेत किंवा कोळंबीसारखे मासे असतील किंवा तारली असतील, तर हे असे जलचर किंवा असे मासे किनाऱ्यापाशी असतात आणि त्यांचा पाठलाग करत हे व्हेल्स डॉल्फिन्स किनाऱ्याकडे येतात. त्यांची माशांची शिकार करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. त्याला कोरलिंग असं म्हटलं जातं की ज्यामध्ये व्हेल्सचा ग्रुप जो असतो तो व्हेल्स किंवा डॉल्फिन्सचा ग्रुप हा माशांच्या त्या थव्याच्या भोवती शेपटे आपटतो आणि त्याच्यामुळे किंवा बबल्स तयार करतात ते, आणि त्याचं एक प्रकारे असं एक जाळं केल्यासारखं त्या थव्याभोवती होतं आणि कन्फ्यूज झालेले, गोंधळलेले मासे जे आहेत ते किनाऱ्याकडे ढकलले जातात किंवा ते किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात आणि ह्यामुळे व्हेल्स डॉल्फिन्सना ते आरामात खाता येतात. ह्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला दिसतात. हम्पबॅक व्हेल्स किंवा ब्ल्यू व्हेल्स हे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. पिग्मी व्हेल्स आहेत. डॉल्फिन्समध्येही आपल्याला वेगवेगळे प्रकार किंवा प्रजाती त्यांच्या दिसतात. हे थव्यानी किंवा असे थव्यानी नाही राहत, पण एक त्यांचा एक कळप असतो आणि त्या कळपामध्ये नर, मादी आणि पिल्लं ह्यांचा समावेश असतो आणि जेव्हा ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात तर विशिष्ट प्रकारच्या व्हिसल्स किंवा कॉल्स त्यांचे असतात आणि याच्यातून त्यांचं सोशल बॉन्डिंग होत असतं. ते एकमेकांना खाद्याबद्दल किंवा जेव्हा त्यांना काही धोका जाणवतो तर तेव्हाही ते एकमेकांना असे विशिष्ट कॉल्स ते देत असतात. आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की व्हेल्स डॉल्फिन्स हे सस्तन प्राणी आपण म्हणतो, तर मग ते पिल्लांना दूध कसं पाजत असतील? तर इथे गमतीचा भाग असा आहे की व्हेल्समध्ये त्यांच्या गुदद्वाराच्या बाजूला, पोटाच्या बाजूला मॅमरी ग्लँड्स असतात आणि त्याच्या ज्या स्लिट्स आहेत, त्याचं जे ओपनिंग आहे, म्हणजे त्यांना त्यांची जी मॅमरी ग्लँड आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास 1.5 मीटर लांब एवढी तिची साईज असते. आणि आता अर्थात पाण्याखाली बाळाला किंवा बेबीला दूध कसं पाजणार, तो एक जरा त्रासदायक हे विषय होऊ शकतो. तर त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून व्हेल्सची जी फिमेल असते तिला तिच्या पोटाकडे स्लिट्स असतात आणि या स्लिट्समध्ये त्या मॅमरी ग्लँड्सची निप्पल्स असतात. तर ज्या वेळेला बेबीला दूध पाजायचं असतं त्यावेळेला त्याचं जे काफ आहे त्याला काफ म्हटलं जातं. तर काफ किंवा हे बेबी तिला तिथे ढुशा मारतं आणि त्याच्यामुळे तिला एक उद्दीपन मिळतं की आता मिल्क किंवा दूध जे आहे ते स्त्रवायचं आहे. व्हेलचं दूध हे अतिशय घट्ट असतं, म्हणजे अगदी टूथपेस्ट किंवा बटर सारखं घट्ट असतं, कारण त्याच्यामध्ये 50% स्निग्धांश असतो, फॅट्स असतात. आणि याचं कारण असं आहे की जर ते पातळ असतं दूध तर समुद्राच्या पाण्यामध्ये ते मिसळून गेलं असतं आणि ते बाळाला किंवा त्या बेबीला नीट पिता आलं नसतं. तर हे याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून दूध खूप घट्ट असतं, टूथपेस्टसारखं किंवा बटरसारखं. आणि ज्या वेळेला बेबीला दूध पाजायचं हे आहे त्यावेळेला ते बरोबर त्या स्लिटमधून दूध स्त्रवलं जातं आणि ते बाळाला किंवा त्या बेबीला पिता येतं. ते समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळत नाही. तर अशी गमतीशीर गोष्टी ह्या व्हेल्सच्या आहेत आणि आपल्याला जेव्हा ते दिसतात तेव्हा कुतूहल वाटत असतं की हे समुद्रातले सस्तन प्राणी राहत कसे असतील, खात काय असतील. तर तुम्ही नक्की असे व्हिडिओज जे आहेत ते बघितले तर तुम्हाला ती माहिती चांगली मिळू शकेल.